नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गोल गळ्याला पाइपिंग कशी करायची आणि पाइपिंग झाल्यानंतर ती उलटी का पडते किंवा पाइपिंग चपट का येते तेही बघणार आहोत। त्याच्यासाठी पाइपिंग पट्ट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित कापायच्या असतात। आता हा जो कापड आहे ह्या कापडावर नेहमी ह्या तिरकस कापडातच ह्या पट्ट्या कापायच्या असतात। तिरकस कापड म्हणजे असा जो खेचला जाईल क्रॉस हा असा त्या कापडात ह्या पट्ट्या कापायच्या असतात। सरळ कापडात अजिबात कापायच्या नाहीत, कारण सरळ कापडात तुम्ही पट्ट्या कापल्यात आणि त्याची पाइपिंग केली तर पाइपिंग तर तुम्हाला करता येईल, पण त्याची फिनिशिंग चांगली दिसणार नाही, ती चपट दिसते पाइपिंग आणि पाइपिंगला अशा छोट्या छोट्या चुन्या सुद्धा पडतात। म्हणून नेहमी ह्या पाइपिंग पट्ट्या ह्या अशा तिरकस कापडातच कापायच्या असतात। आणि इथे आता मी दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग केलेलं आहे, ह्याप्रमाणे ह्या पट्ट्या कापायच्या असतात। महत्त्वाचं म्हणजे ह्या पट्टीची जी रुंदी आहे ती नेहमी 1 इंच किंवा 1.1 किंवा 1.25 इंच एवढीच घ्यायची असते। ह्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त घेतली तर तुमची ही पाइपिंग जी आहे ती खराब होऊ शकते, फिनिशिंग येणार नाही चांगली। म्हणून नेहमी ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या ह्या पट्ट्यांची जी रुंदी आहे ती नेहमी 1 किंवा 1.1 किंवा 1.25 इंच एवढीच घ्यायची आहे, ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ नये। आणि ह्या व्यवस्थित ह्या अशा सरळच तिरकस जसं मार्किंग केलेलं आहे आपण त्याप्रमाणेच ह्या कापायच्या आहेत। कापताना देखील काळजी घ्यायची आहे ह्या पट्ट्या कापताना। आता इथे मी 1.1 एवढी ही पट्टीची रुंदी घेतलेली आहे, 1.25 इंचला थोडंसंच कमी आहे। एवढ्या ह्या रुंदीच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत। कापताना देखील जसं मार्किंग केलेलं आहे तिरकस रेषेचं त्याप्रमाणेच ह्या कापायच्या आहेत, अजिबात इकडे तिकडे होऊ द्यायच्या नाहीत। थोडे इकडे तिकडे मार्जिन झालं की पाइपिंगची फिनिशिंग खराब होते, म्हणून हे इथे लक्षात ठेवायचं। 1.1 किंवा 1.25 इंच एवढीच किंवा 1 इंच एवढीच ही पाइपिंगची रुंदी घ्यायची आहे आणि तिरकस पाइपिंगला कट द्यायचे आहे तिकडे दाखवल्याप्रमाणे। आता इथे मोजून घ्यायचं आहे, कमी पडत असेल तर ह्याच मापाची अशी पट्टी आकाराची पट्टी कट करायची आहे। मी इथे कट करून घेतलेली आहे आणि ह्या पट्टीला जोड देताना नेहमी क्रॉसमध्येच जोड द्यायचा आहे, आडवा किंवा उभा असा जोड द्यायचा नाही। दाखवल्याप्रमाणे हा असा क्रॉसमध्ये तिरकस असा हा जोड द्यायचा आहे। पट्टीचे जे दोन्ही कोण आहेत दोन्ही साईडच्या पट्टीचे हे असे क्रॉसमध्ये दिसायला पाहिजेत, हे असे अजिबात जोडायचे नाहीत। हा जो कोण आहे त्याच्या विरुद्ध दिशेला ह्या पट्टीचा दुसरा कोण दिसायला पाहिजे, ह्याप्रमाणे ठेवून ह्या पट्ट्या अशा जोडायच्या असतात। जोडताना सुद्धा ही काळजी घ्यायची असते। आता बघा, हा जो कोण आहे ह्या कोणच्या ऑपोजिट ह्या पट्टीच्या वरच्या पट्टीचा कोण ठेवायचा। ह्या पद्धतीने ही पट्टी जोडायची असते आणि इथे मार्जिन 1.25 इंच मार्जिन इथे घ्यायचं असतं जोडताना सिलाई देताना। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हा जो जोड आपण दिलेला आहे जॉईंट, तर तो असा फोडून घ्यायचा आहे आणि ही जॉईंट केल्यानंतर ही पट्टी अशी दिसायला पाहिजे व्यवस्थित। आता हा जो जॉईंट आहे तो हा असा बोटांच्या मदतीने हा असा फोडायचा आहे, तिथे नख मारायचा आहे आणि दोन्ही बाजूला इथे इकडे आणि इकडे सिलाई घ्यायची आहे। ह्याच्यामुळे हे जॉईंटचं कापड जे आहे ते पसरून राहणार आहे, ते एकाच बाजूला होणार नाही सिलाई मार्जिन। आता बघा, इथे जोडून झाल्यानंतर हा गोट असा उलटा का पडतो, तर याचं कारण ही पट्टी आपण अशी ठेवून जोडतो, जोडताना ही पट्टी अजिबात खेचायची नसते किंवा गळासुद्धा खेचायचा नसतो। तो जर तुम्ही खेचला तर हा गळा लूज पडतो आणि मग पाइपिंग ही उलट पडते। आता इथे 1.25 इंचच सिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे आणि इथे गोलाकार आहे, इथे जोडताना बरेच जण चुका करत असतात, तर इथे जोडताना ही पट्टी अजिबात टर्न करायची नाही। हा जो खालचा गळा आहे तो सुद्धा खेचायचा नाही, फक्त दाखवल्याप्रमाणे हा असा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर ही पट्टी ठेवायची। पट्टी ठेवून थोडीशी ही इथे गोलाकार जिथे आहे तिथे थोडीशी खेचून ही अशी खेचून ठेवायची, आपोआपच तिथे गोल राऊंड तयार होतो। आता बघा, इथे मी ही पट्टी जोडत आहे। आता वरती अगदी सरळ आकार असतो म्हणून इथे काही प्रॉब्लेम येत नाही आहे।
जोडताना सिलाई मार्जिन हे 1/2 इंच घ्यायचं आहे। सिलाई मार्जिनसुद्धा इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही, एकसारखं सिलाई मार्जिन इथे यायला पाहिजे, ह्याप्रमाणे सिलाई घ्यायची आहे। आता इथे पट्टी न खेचता आणि खालचा गळ्याचा कपडासुद्धा खेचायचा नाही। आता बघा इथे गोलाकार आलेला आहे, तर गोलाकारात काय करायचं आहे, पट्टी टर्न नाही करायची, खालचा जो कपड्याचा कपडा आहे तो सरळ ठेवायचा आहे। फक्त सरळ ठेवताना सुद्धा खालचा कपडा अजिबात खेचला जाणार नाही याची काळजी घ्यायची। मात्र याच्यावर ही जी पट्टी ठेवतो ती पट्टी ठेवताना थोडी खेचायची आणि ही अशी खेचून इथे ही पट्टी जोडत जायची आहे, जिथे गोलाकार आहे तिथेच फक्त। आता इथे पुन्हा गोलाकार आलेला आहे, तर हा कपडा जो आहे तो खालचा सरळ केला आणि त्याच्यावर ही पट्टी ठेवली। ठेवताना थोडीशी खेचून ठेवायची आणि मग लावायची, जोडायची। गोलाकार जिथे आहे तिथेच ही पट्टी खेचून जोडायची असते, बाकी इथे जिथे सरळ आकार आहे तिथे नॉर्मल ठेवायची आणि इथे 1/2 इंच सिलाई मार्जिन घेऊन सिलाई घ्यायची आहे। याप्रमाणे ही पट्टी जोडायची आहे आणि हे जॉईंटचं जे मार्जिन आहे ते एकाच बाजूला न येता दोन्ही बाजूला ठेवायचं आणि मग इथे 1/2 इंच सिलाई मार्जिन घेऊन इथे सिलाई मारून घ्यायची आहे। ह्याप्रमाणे ही पट्टी जोडायची असते। आता त्यानंतर मग हे सिलाई मार्जिन चेक करायचं एकसारखं आलेलं आहे की नाही, जर नसेल तर पुन्हा एकदा एकसारखं घेऊन इथे सिलाई मारायची आहे। आता इथे हे बरोबर आलेलं आहे सिलाई मार्जिन, इकडे देखील बरोबर आलेलं आहे, पण इथे जो राऊंड आकार आहे राऊंड शेप तिथे थोडंसं हे सिलाई मार्जिन इकडे तिकडे दिसत आहे, सिलाई वाकडे तिकडे झालेली आहे। आता इथे मी चॉकने मार्किंग करून दाखवते, ही अशी सिलाई झालेली आहे थोडी, तर ही पुन्हा एकदा सरळ करून घ्यायची आहे, एकसारखं मार्जिन राहील याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे। सिलाई मारताना देखील इथे गळा अजिबात खेचायचा नाही, जर तुम्ही गळा खेचला तर त्याच्यामुळे गळा लूज पडतो आणि पाइपिंग उलटी पडते। आता इथे मी एकसारखं सिलाई मार्जिन करून घेत आहे। तुमचं लक्षात आलंच असेल की जिथे गोलाकार आहे तिथेच फक्त ही पट्टी खेचायची आहे, बाकी सरळ अशी जोडायची आहे नॉर्मल पद्धतीने। जिथे गोलाकार असतो तिथेच ही पट्टी खेचायची, खेचताना फक्त पट्टी खेचायची, खालचा गळ्याचा आकार खेचायचा नाही। त्यानंतर महत्त्वाचं आता मी एकसारखं मार्जिन करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं ही जी पट्टी जोडून झाली आहे त्यानंतर दाखवल्याप्रमाणे ह्या इथे नख मारायचा आहे, हे विसरायचं नाही। नख मारताना सुद्धा हा गळा खेचला जाणार नाही याची काळजी घ्यायची। हे नख मारून झाल्यानंतर आता ही पट्टी फोल्ड करताना बघा काय करायचं, ह्या पट्टीचे जे काठ आहेत हे ह्या सिलाई मार्जिनवर ठेवायचं आहे, ही सिलाई मार्जिनची सिलाई दिसते त्याच्यावर, आणि मग असं डबल फोल्ड करायचं, याच्यामुळे खालच्या बाजूला देखील फिनिशिंग छान येईल। हे मी समजण्यासाठी तुम्हाला खालच्या बाजूने फोल्ड करून दाखवलं आहे। पुन्हा एकदा सांगते, हे जे काठ आहेत ह्या सिलाईवर ठेवायचे आहेत, इथे तुम्हाला सिलाई दिसत असेल जॉईंट करण्याची, त्याच्यानंतर पुन्हा एक फोल्ड करायचं आहे डबल फोल्ड, आणि मग नंतर या खाचेत इथे सिलाई घ्यायची आहे। ह्याप्रमाणे ही पट्टी फोल्ड करायची असते। आता बघा हा एक फोल्ड केला, त्याच्यानंतर हा दुसरा असा फोल्ड केला, याच्यामुळे काय होतं जे सिलाई मार्जिन आहे ते फोल्ड केलेल्या कपड्यात जातं आणि इथे गोल आकार असा दिसतो गोडचा। ह्या पद्धतीने इथे सिलाई घ्यायची आहे। आता बघा तुम्हाला इथे सिलाई दिसत असेल, मी चॉकने इथे मार्किंग करत आहे। इथे आपण पट्टी जी जॉईंट केली त्याची जी सिलाई आहे त्या सिलाईवर बरोबर हे काठ येतील पट्टीचे, तसा फोल्ड करायचा, त्याच्यानंतर दुसरा एक फोल्ड करायचा आहे, तुम्हाला जेवढी जाड बारीक पाइपिंग पाहिजे असेल त्याप्रमाणे। आणि सिलाई बरोबर ही जी खाच आहे तिथे घ्यायची आहे, पाइपिंगवर घ्यायची नाही किंवा साईडला देखील घ्यायची नाही, बरोबर अगदी खाचेत सिलाई घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी पट्टी फोल्ड करायची असते डबल फोल्ड, आणि मग त्याच्यावर सिलाई घ्यायची असते। आता इथे बघा गोलाकार आलेला आहे खाली, तर तिथे काय करायचं आहे, आपण पट्टी जॉईन करताना इथे जो गोलाकार आला तर तिथे आपण खालचा गळा असा सरळ केला होता आणि पट्टी खेचून लावलेली होती। आता इथे फोल्ड करताना काय करायचं आहे, जसा आकार आहे गळ्याचा त्याप्रमाणेच ठेवायचा आहे आणि पट्टी फोल्ड करून ही अशी जोडायची आहे। खाचेत बरोबर सिलाई घ्यायची आहे, पट्टी
ही अशी डबल फोल्ड करत जायची आहे आणि खाचेत आकाराप्रमाणे जसा आकार आहे त्याप्रमाणे हा गळा ठेवायचा आहे। आता इथे गोलाकार आहे तर त्याप्रमाणेच इथे ठेवायचा आहे, सरळ करायचं नाही आहे। ह्या अशा गोलाकारात इथे शिलाई घ्यायची आहे। हे सहज जमतं प्रॅक्टिस केल्याने। आता वरून एकदा फोल्ड करत आलो की आपण खालच्या बाजूला ही पट्टी फोल्ड करायला काही प्रॉब्लेम येत नाही, ती आपोआप फोल्ड होत जाते डबल फोल्ड। दाखवल्याप्रमाणे ही अशी असा एक फोल्ड केला आणि दुसरा एक फोल्ड केला असा डबल, त्याप्रमाणे इथे आणि खाचेत ही शिलाई घ्यायची आहे। आता इथे पुन्हा गोलाकार आलेला आहे तर ह्या गोलाकारात जसा आकार आहे त्याप्रमाणे हा कपडा ठेवायचा आहे आणि मग ही पट्टी फोल्ड करत खाचेत बरोबर शिलाई घ्यायची आहे। डबल फोल्ड इथे करायचा आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी खाचेत बरोबर शिलाई घ्यायची आहे। शिलाई अजिबात इकडे तिकडे होऊ द्यायची नाही, कारण तुम्ही जर पायपिंगवर शिलाई घेतली तर पायपिंग ही चपट होते आणि फिनिशिंग छान दिसत नाही। म्हणून साईडला सुद्धा घ्यायची नाही आणि पायपिंगवर सुद्धा शिलाई घ्यायची नाही, बरोबर ती खाच जी असते त्या खाचेत बरोबर ही शिलाई यायला पाहिजे। ह्याप्रमाणे गोट करायचा असतो। ह्या पद्धतीने गोट केला की खालच्या बाजूला सुद्धा खूप छान फिनिशिंग येते आणि वरच्या बाजूलाही छान फिनिशिंग येते। तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीला कॉटनच्या कपड्यावर पायपिंग करायला शिका, मग तुम्हाला इतर कपड्यांवर सुद्धा पायपिंग करता येईल। दाखवल्याप्रमाणे ही अशी पायपिंग करायची असते। आता इथे संपूर्ण पट्टी ही अशी डबल फोल्ड करून इथे शिलाई घेतलेली आहे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता तुम्ही इथे बघू शकतात ही पायपिंग किती सुंदर आलेली आहे। इथे अगदी एकसारखी दिसत आहे। ही एकसारखी का दिसते तर मार्जिन एकसारखं घेतलं की फोल्ड पण व्यवस्थित एकसारखा होतो आणि जर तुम्ही खालच्या बाजूला बघितलं, खालच्या बाजूला देखील खूप सुंदर ही अशी फिनिशिंग येत असते। कपडा कुठेही सुटलेला दिसत नाही, पूर्णपणे आतमध्ये हा जॉईंट झालेला आहे। ह्या पद्धतीने ही पायपिंग करायची असते। तुमच्या आता लक्षात आलंच असेल की पायपिंग पट्टी जोडताना गळा खेचायचा नाही आणि जिथे इथे जो गोलाकार आहे तिथे जोडताना फक्त आकार सरळ करून घ्यायचा आहे आणि पट्टी खेचून तिथे जोडायची आहे आणि फोल्ड करताना मात्र जसा आकार आहे त्याप्रमाणे तिथे शिलाई घ्यायची आहे। ह्या पद्धतीने ही पायपिंग पट्टी जोडून गोट करायचा असतो। आता जिथे गोलाकार आहे तिथेच बऱ्याच जणांना जमत नाही, म्हणून जिथे गोलाकार आहे तिथे आकार कपडा सरळ करायचा आणि पट्टी खेचायची। पट्टी खेचल्यामुळे बरोबर गोलाकारात तिथे शिलाई येत असते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।